एका दादानं रात्री म्हटलं की जानू, मग त्याला म्हटलं बापा मले तू ताई म्हण, माई म्हण, काकी म्हण, मावशी म्हण, आत्या म्हण, आजी म्हण, सासू म्हण, म्हटलं मला काही म्हण, पण जानू मानू पानू पुनू काही म्हणू नको. म्हटलं मला ते पटत नाही, मला जानू गिनू कोण म्हटलं नाही त्याला कुंभा खाना वाटते. मग त्याच्यावर संगीता ताई म्हणत, ए दादा रोशनी ताईले फक्त जानू म्हणण्याचा अधिकार मलाच आहे, कारण की मी त्याची बहीण आहे म्हणून. म्हणून ते जानू म्हणून राहिल्या मला. संगीता ताई आहेत, संगीता ताई. आणि तुम्हाला वाटते का की तुमची वहिनी दुसऱ्या माणसाला कोणाला जानू मानू म्हणू देईन म्हणून? हा आपल्या म्हणजे तुमच्या वहिनीजवळ हा लाळच नाही आहे, अजिबातही लाळ नाही आहे. ओटून कोंबा खाण्याची व्हाव मी तर. ते काम आपल्याला येत नाही, तुम्हाला माहीत आहेत ना. ललिताताई तुम्हाला माहीत आहे बहिणीचं काम कसं आहे म्हणून. खूप छान माझी बहीण. हा मग हा बहिणीचं नातं लावलं नका मग तो लय बेस्ट वाटतो. हो मी लाडाची बहीण तुमची. मग 15 लाख संपले का काय दादा, काय सांगू, महागाई किती वाढली. 15 लाख कसे काय राहतील हो रानटी दादा, मला माफ करा, मला माफ. नाही 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 तसं नाही हो संगीता मन काय म्हणतात आमच्या ललिताताई. नाही 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 माफ करायची गोष्टच नाही. नाही नाही एवढं माफी गिपी नका मागू माझे भाऊ जाईले. माफी गिपी कायली मागता, मला माहित आहे आपल्या ललिताताईनं विचारलं तर चांगल्यासाठीच म्हटलं की बा वहिनी कोण म्हणून राहिली तुम्हाला. अबे कुत्रीच्या सो होय तिकडे हाताला काय लावून राहिला रे. संगीता ताई आहेत, संगीता ताई चांगले आहेत, ते मोठे आहेत म्हणजे माझ्या समजा आपल्याच बरोबरचे आहेत आणि ते चांगले बोलतात, नेहमी बोलतात. पहिले त्यांच्या पोराच्या आयडीवरून बोलत जात. त्यांचा मुलगा आहे माझ्या मुला एवढाच आहे 7व्या वर्गातला. आणि मग त्यांनी स्पेशल चॅनल ओपन केलं. त्यांनी मला सांगितलं की ताई ज्यावेळेस लाईव्हला येत होत्या त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की ताई मी ना आता नवीन चॅनल ओपन केलं, गोकुळच्या चॅनलवरून नाही, मी माझ्या चॅनलवरून तुम्हाला कमेंट करत जाईन. म्हटलं बरं. आता ते लगातार 2-2.5-3 महिन्यापासून ते बोलतात त्या चॅनलवरून माझ्याबरोबर. चल तो मग बाय, चल तो मग बाय बाय बाय. थँक्यू ताई. ओके थँक्यू ब्रदर, थँक्यू ब्रदर. जेवण करत आहे ताई, जेवण करायला या ताई. ओ हो कायची भाजी आहे हो दादा. मला काही भाजीचं लय टेन्शन असते. हां रोजचं टेन्शन मला भाजीचंच आहे, दुसरं काहीच नाही. म्हणून मी विचारते की भाजी काय आहे बाप्पा मला सांगा. भाजी जर चटपटीत असली बरी असली ना तर 2 घास शिल्लक खा वाटतात. आणि ती भाजी जर अशी काही असली वाकसली उकसली तुम्ही जेवा मग. मला काय वाटलं माणूसच बोलत आहे म्हणून मी डुक्कर आलं म्हटलं. नाही 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 माणूस नाही, संगीता ताई आहेत ना. संगीता ताई आहेत म्हणून मी एवढी फ्री बोलून राहिली ना. ते जानू जानू म्हणतात तर मी एवढी फ्री बोलून राहिली कारण की संगीता ताई आहेत म्हणून बोलून राहिली ताई संग मी. आणि त्यांनी त्या माणसाला म्हटलं की अय गडी या रोशनीताईला फक्त जानू म्हणण्याचा अधिकार मलाच आहे, बाकी कोणालाच नाही. कोण म्हणायचं कोण नाही म्हणत. रोशनीताईचं काम लय भारी आहे म्हणून, कळक लक्ष्मी आहे रोशनीताई एकदम. तेल 35 रुपये किलो झाले, साखर 5 रुपये किलो झाली, शेंगदाणे 15 रुपये किलो झाले, तरी म्हटले महागाई झाली. किलो झाले तरी म्हणते महागाई झाली. असं होय का? तेल 35 रुपये किलो झालं का? 35 रुपये किलो जर झालं तर मग एक काम करा ना, 10 किलो तेल द्या दादा मला पाठवून. आणि लगे 15 रुपये किलो शेंगदाणे आहेत ना, तर मग 15 रुपये किलो नाही तर मग लस असते. एक कट्ट भर शेंगदाणे पाठवून द्या. आणि लगे अजून काय आहे, साखर 5 रुपये किलो, एक कट्ट साखरचं पाठवून द्या बस. हां भावाची पण बहिणीला पण असते मदत. हां द्या पाठवून. येते ना घंटाभऱ्यात. किराणावाला माणूस घेऊन सामान मला घरी. हां त्याच्याजवळ नाव घेऊन लिहून द्यायचं तुमचं की बा तुम्हीच पाठवलं म्हणून. मटकी डाळ आहे, मटकी डाळ ताई. मटकी डाळ म्हणजे मठाची डाळ. असं मठाची डाळ खाऊन राहिली का? खा 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 मठाची डाळ होय का? मला डाळ आवडते कायची सांगू का तुम्हाला? उडदाची डाळ, उडीद काळी कलुटी डाळ मी खूप बहुत आवडती, लई टेस्टी लागते. हिरव्या मिरच्याच्या चटणीतली आणि मस्त सांबार टमाटर टाकून ना तुम्ही बनवून पहा, लई बेस्ट लागते. काय हात जोडता, हाय म्हणता संजू भाऊ हाय.